भोजन करणारे जीव नाना प्रकारचे आहेत. सामुग्री समान आहे, पण सामुग्री समान असताना सुद्धा खाणारा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. मग जी वस्तू आपण ताटामध्ये घेतलेली आहे तीच वस्तू आपल्या शेजाऱ्या व्यक्तीने घेतलेली आहे, पण आपण त्याला स्वाद घेत असताना आपला स्वाद दुसऱ्याला येणार नाही आणि त्याला जो स्वाद येतो तो आपल्याला येणार नाही. जो व्यक्ती त्या पदार्थाचा स्वाद घेत आहे, ग्रहण करत आहे, भोगत आहे, त्याचा वेदन, त्याची जाणीव, त्याचा आनंद त्यालाच प्राप्त होणार आहे, दुसऱ्याला प्राप्त होणार नाही. मग तसं आत्मा ज्याला त्याला सामायिकच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला त्याच्या ज्ञानाचा विषय होणार आहे, ज्ञानाच्याद्वारे जाणवीत येणार आहे. म्हणून तो सर्वथा जाणवीत येत नाही असा नियम नाही. आणि हीच गाथा कुंद भगवंताने नियमसारमध्ये घेतलेली आहे. मग त्या ठिकाणी शिष्याने प्रश्न विचारला, हे भगवान आचार्य, आम्ही मुनी दीक्षा तर घेतलेली आहे आणि आता मुनी दीक्षा घेतल्यानंतर व्यापार, धंदा, नोकरी आदी सर्व कार्य बंद केलेलं आहे. मग आता ते कार्य बंद केलेलं आहे आणि गृहस्थ अवस्थेमध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करण्याचे संस्कार आहेत. काय आहेत? करण्याचे संस्कार आहेत. सकाळी उठलो, झाडून करा, साफसफाई, सडा मारा, स्नान करा, ही करण्याचे संस्कार. रात्र झाल्यानंतर झोपण्याचे संस्कार, झोपण्याचं कार्य करायचं आहे. रात्री झोपताना उठण्याचे संस्कार, म्हणजे ही सगळे करण्याचेच परिणाम आम्ही गृहस्थ अवस्थेमध्ये केलेलं आहे. आणि आता या ठिकाणाला सर्व संपलेलं आहे, काहीच करायचं नाही. मग आता आम्हाला काहीच करायचं नाही, तर मग आता आम्ही काय करावे, अशी त्या ठिकाणी शिष्याने प्रश्न विचारला. तेव्हा त्या ठिकाणी आचार्याने कुंदांनी सांगितलं, काय विचार करायचा तुला? परद्रव्याचं तर आता विचार संपलेला आहे. 28 निर्गुणाचं पालन तू क्रिया करतो, ती करत आहे. मग जे करत आहे, जे नाही करायचं ते सोडल्याने करायची क्रिया तू करत आहे. मग 28 निर्गुणाची क्रिया करत असताना ते परिणामही काय आहेत? कर्त्याचा भाव आहे, काही करायचं आहे. 28 निर्गुण मला पालन करायचे आहे. 2-3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर केसलोच करायचं आहे, हे पण करण्याचा भाव आहे. 4 हात जमीन बघून रस्त्याने जायचं आहे, तेही करण्याचा भाव आहे. सामायिक करायचं आहे, उपदेश द्यायचा आहे, शास्त्र वाचायचं आहे. मग हे सर्व करण्याचे भाव आहेत आणि त्या गुणस्थानाला अनुसरून तू ते करत आहे. मग जे करत आहे ते तुला सांगायची आवश्यकता नाही. मग हे करत असताना याच्यापेक्षा अनेक विशेष कार्य तुला करायचं आहे आणि ते कार्य केल्यानंतर तुला पर्यायामध्ये सुख, समाधान, शांती, निराकुलता प्राप्त होणार आहे. मग तिथे सांगितलं, केवल दर्शन स्वरूपोहम, केवल ज्ञान स्वरूपोहम, केवल सुख स्वरूपोहम, केवल शक्ती स्वरूपोहम, सोहम सोहम चिंतयती ज्ञानी. तुला जर ज्ञानी व्हायचं असेल, ज्ञानी बनायचं असेल, सम्यक दृष्टी व्हायचं असेल, तर निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव तुझा आहे. निश्चय अनंत चतुष्टय
दोन प्रकारे आहेत. एक 13व्या गुणस्थानामध्ये, 14व्या गुणस्थानामध्ये आणि सिद्धामध्ये निश्चय अनंत चतुष्टय पर्यायामध्ये प्रगट झालेले आहेत. म्हणजे ते काय झाले, चार घाती कर्माच्या अभावाचं निमित्त असताना आणि जीवामध्ये औक्षमिक, शाौक्षमिक, औदैक या भावाचा अभाव झाला असताना अनंत चतुष्टय पर्यायामध्ये प्रगट झाले. ते कार्य अनंत चतुष्टय आहे. आणि इथे जे अनंत चतुष्टय आहे कारण अनंत चतुष्टय आहे. मग अशा कारण अनंत चतुष्टय स्वरूप स्वतःच्याच आत्म्याचं ध्यान कर. तिथे अनंत चतुष्टय, चतुष्टय म्हणजे चार, अनंत. मग कोण काय म्हणेल, दर्शन गुण आहे, ज्ञान गुण आहे, आनंद गुण आहे आणि वीर्य गुण आहे. मग हे चार गुण आहे म्हणून चार चतुष्टय म्हणा, पण अनंत का म्हणता, तर चतुष्टय चार आहे म्हणून चतुष्टय म्हटलं तर चालेल. पण याला तुम्ही अनंत चतुष्टय निश्चयाने का म्हणता, अशी तिथे शंकाकार शंका मांडतो. मग तेव्हा तिथे आचार्य सांगतात जो दर्शन गुण आहे, दर्शन गुण एक आहे, पण त्या एका दर्शन गुणामध्ये अनंत पदार्थाला युगपत अवलोकन करण्याची शक्ती आहे. पण तो दर्शन गुण कसा आहे, अनंत दर्शनाने युक्त आहे, तो म्हणून तो अनंत दर्शन आहे. ज्ञान एक आहे, पण त्या ज्ञानामध्ये सर्व द्रव्य, सर्व गुण आणि सर्व पर्यायाला अनंताला जाणण्याची शक्ती आहे. म्हणून ज्ञान पण अनंत स्वभावस्वरूप ज्ञान आहे. सुख आहे, सुख नावाचा गुण आहे, पण त्या सुख नावाच्या गुणामध्ये अनंत सुख, अव्याबाद अनंत अतींद्रिय सुख प्राप्त होण्याची शक्ती आहे. पण तो सुख गुण सुद्धा कसा आहे, एक असून अनंत आहे. वीर्य गुण आहे, तो गुण एक आहे, पण त्या वीर्य गुणामध्ये सुद्धा काय आहे, वीर्य गुणाचं आणि ज्ञानाचं कार्य काय आहे, वीर्य गुण आणि ज्ञान गुणामध्ये कार्य काय आहे. मग तिथे काय सांगितलं, ज्ञान ज्या अनंत पदार्थाला ज्ञान जाणत आहे, त्या जाणणाऱ्या ज्ञानाला जे ताकद देतं, सहाय्य करतं, त्याला म्हटलं वीर्य. म्हणजे क्षौक्षम वीर्य गुणामध्ये दोनच पर्याय आहेत, एक क्षौक्षम वीर्य आणि क्षायिक वीर्य. ज्ञानामध्ये क्षौक्षम ज्ञान आणि क्षायिक ज्ञान दोन आहे. मग अनंत जे वीर्य आहे, ज्ञान अनंत पदार्थाला प्रति समयाला जाणत असताना सुद्धा त्या ज्ञानाला कधीही थकान न येणे, बोर न होणे, हे वीर्य गुणाचं कार्य आहे. ज्ञान पदार्थाला जाणतं आणि पदार्थाला ज्ञान जोपर्यंत जाणत असताना आपल्याला थकावट येत नाही, बोर वाटत नाही, तोपर्यंत सम्यक वीर्यांतराय कर्माचा क्षौक्षम त्या ज्ञानाला मदत करत आहे. आणि ज्ञानाच्या द्वारे काय, ज्ञानाच्या द्वारे पदार्थाला जाणण्याची क्रिया चालू आहे. ज्ञान पदार्थाला जाणू इच्छितं, पण वीर्य त्याला काम नसल्यामुळे, ताकद देत नसल्यामुळे आता बाद झाला, आता बाद झाला. काय झालं नाही, कारण की अंतराय वीर्य काय करतं,
ज्ञान पदार्थाला जाणत असताना त्याला सपोर्ट करतं. मग वीर गुणाचं जोपर्यंत क्षोक्षम आहे तोपर्यंत ज्ञान जाणत असताना ज्ञानाला कधी थकावट येत नाही. पण ज्ञान जाणण्याची क्रिया ज्ञानामध्ये भाव आहे, पण वीर्यांतराय कर्माचा क्षोक्षम नसतो. तेव्हा ते ज्ञानाला काय होतं, विषय बोर होतो. 9 तारखेला कार्यक्रम झाला कॉलेजवरती. कोणता कार्यक्रम झाला? नमोकार म्हणतात. सुरुवातीला बरं वाटत गेलं, आणि पुढे पुढे पहिल्यांदा नमोकार मंत्र सरळ म्हटला, परत उलटा म्हटला, परत नमो सिद्धाणम प्रत्येकाला घेऊन उलटा सुलटा म्हणत चालले की नाही. मग आपण जाणत होतो का नाही, पण विशेषता वाटत होते का? नाही. जी ज्ञान जाणत असताना सुद्धा वीर शक्ती त्याला जर सहाय्य करत नाही तर ते ज्ञानामध्ये बोर होणं जे वीर गुणाचं काम आहे. मग तसं केवली भगवान प्रत्येक समयाला अनंत पदार्थाला, प्रत्येक समयाला त्याच पदार्थाला केवळ ज्ञानाने जाणतात. पण अनंत वीर शक्ती त्या ज्ञान गुणाला सहाय्य करते, म्हणून अरहंतांना कधीही बोर होत नाही, कंटाळा वाटत नाही. समजा आपल्याला कधी एखादा आपण सिरियल आदल्या दिवशी रात्री पाहिला, बरं वाटलं आपल्याला, परत दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा जे असेल त्याला पाहिलं आणि जरा बरं वाटलं, परत तिसऱ्यांदा चौथ्यांदा ते सिरियल लावलं तर जे काय झालं, 2 वेळेला तुम्हाला पाहत असताना कंटाळा आला नाही, तर वीर गुण त्या ज्ञानाला सहाय्य करत होतं. पण ज्ञान जाणण्याची क्रिया करत आहे, वीर त्याला सहाय्य करत नाही, तर तिथे ज्ञानामध्ये बोर होतो. पण ज्ञान गुणाचं कार्य जाणणे, जाणत असताना वीर गुण त्याला सहाय्य करतं. मग तसं आचार्य सांगितलं की म्हणजे बोर न येणे नाही, अपूर्व म्हटलं तर ज्ञानाचं कार्य काय, अपूर्व येणे ज्ञानाचं कार्य, आणि त्याला वीर गुण त्याला तिथे काम करत आहे. पण त्याच विषयाला जाणत असताना आपल्याला अपूर्वता येत नाही, विशेष वाटत नाही, तेव्हा त्या ठिकाणी वीर गुणाचं त्या ठिकाणी सहाय्य नाही, या पद्धतीने दाखवलं. मग असं आपल्या प्रत्येकाचा निश्चय अनंत चतुष्टय आत्म्याचा स्वभाव कारण रूपाने आत्ता विद्यमान आहे, आणि कारण त्रिकालवरती असतं, कार्य क्षणिक असतं. 2 भेदा दोन्हीमध्ये. कारण निरपेक्ष असतं आणि कार्य कथनचित सापेक्ष आणि कथनचित निरपेक्ष असतं. काय? कारण निरपेक्ष आहे, कार्य कथनचित सापेक्ष आणि कथनचित निरपेक्ष आहे. सुवर्णद्रव्य आहे, सुवर्णद्रव्य कारण आहे, कडे कुंडल आदी अवस्था कार्य आहे. मग सुवर्ण कारणाला सुवर्ण काराने उत्पन्न केलेलं आहे का? नाही. पण सुवर्णाचे होणारे जे अलंकार आहेत त्या कार्याला उत्पन्न करण्यासाठी सुवर्णकार तिथे कथनचित निमित्त बहिरंग कारण आहे. हे कथनचित बहिरंग कारणाची अपेक्षा आहे. मग सुवर्णकार, छन्नी, हातोडी जे काही मशीन असेल याच्या माध्यमातून अलंकार रूपाने कोण परिणत झालेला आहे? सुवर्ण आहे. म्हणून कथनचित सुवर्णानेच
कारणानेच आपल्यामधून कार्याची उत्पत्ती केली, म्हणून कथनचित कार्य परनिरपेक्ष आहे, पराची अपेक्षा नाही. आणि कथनचित बहिरंगातल्या पदार्थाची अपेक्षा आहे. कारागीर सुवर्णकार नाही. सुवर्ण स्वयमेव अलंकार रूपाने परिणमन करेल का? कारागीर नाही. आणि ते परिणमन करेल का? नाही. घरामध्ये सर्व लोक कुलूप लावून गावाला गेले, मग आपल्या घरामध्ये असणारं पीठ भाजी स्वयं रोटली होते का? होत नाही. म्हणजे त्याला करणारा बहिरंग निमित्त कारण आहे. आणि बहिरंगातला निमित्त कारण सगळे आहे. पीठ नाही, भाजी नाही, तर स्वयंपाक होईल का? नाही. जे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही पाहिजे. मग स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीच्या सद्भावामध्ये पीठच रोटली रूपाने परिणत झालेला आहे. स्वयंपाक करणारी स्त्री रोटली रूपाने परिणत झाली नाही. म्हणून निमित्ताचा सद्भाव आहे, पण निमित्त उपादानमध्ये काही करत नाही. उपादानच का करतं? त्या रूपाने परिणमन करतं. मग तसं इथे आचार्य सांगतात की असा अनंत चतुष्टय रूप आत्मा कारण रूपाने आत्ता तुमच्यापाशी प्रगट व्यक्त आहे, त्याला व्यक्त करायचं नाही असं पहिल्यांदा श्रद्धान करा. गाथार्थांना दोहार. जो केवल दर्शन, केवल ज्ञानमय, केवल सुख स्वभावी, केवल वीरमय है, उसे ही सर्वोत्कृष्ट शुद्ध आत्म पदार्थ मानो. मग असा निश्चय अनंत चतुष्टयाने युक्त कोण आहे? सर्व उत्कृष्ट पदार्थ या तीन लोकांमध्ये सर्वामध्ये उत्कृष्ट पदार्थ कोण आहे? शुद्ध आत्मा आहे. मग कोणाचा शुद्ध आत्मा तीन लोकांमध्ये शुद्ध उत्कृष्ट आहे? माझा स्वतःचा. प्रत्येकजण आपण आपल्यासाठी शुद्ध आत्मा उत्कृष्ट आहे करा. आर्यंत सिद्ध परमात्मा, त्यांचा कारण परमात्मा त्यांच्या अपेक्षेने उत्कृष्ट आहे, पण त्यांचा कारण परमात्मा आम्हाला ध्यान करण्यासाठी उपयोगी नाही. म्हणून इथे समयसारमध्ये 3 नंबर गाथेमध्ये आचरणी सुंदर शब्दाचा अर्थ सांगत असताना सुंदर या 3 लोकांमध्ये सुंदर कोण आहे? गाथा नंबर 3 आहे. एयत निश्चय गदो समो संवत्स सुंदरो लोये बंद कायते तेन विसंवादिनी होरी. त्या गाथेमध्ये सुंदर शब्द आलेला आहे. मग सुंदर शब्द किंवा सुंदर पदार्थ प्रत्येकाच्या अपेक्षेने त्याला जी जी वस्तू आवडते ती ती त्याच्या अपेक्षेने सुंदर आहे. ज्या ज्या जीवाला जो जो पदार्थ आवडतो त्याला त्याच्या अपेक्षेने तो सुंदर आहे. आणि दुसऱ्याला तो पदार्थ आवडत नाही म्हणून दुसऱ्याच्या अपेक्षेने तो असुंदर आहे, पण त्याच्या त्याच्या अपेक्षेने सुंदर आहे. मग आचार्य सांगतात सुंदर या शब्दाचा अर्थ कुंदकुंदाने फक्त सुंदर एक शब्द वाक्य वापरला, मग त्याचा अर्थ अमृतचंद्र आचार्यांनी वेगळ्या पद्धतीने केला.
आणि त्या सुंदर शब्दाचा अर्थ जैसे आचार्यांनी वेगळ्या पद्धतीने केला. मग अमृतचंद्र आचार्यांनी ज्या वेळेला सुंदर शब्दाचा अर्थ केला तेव्हा काय सांगितलं, व्यवहारण्याने आगम भाषाच्या अपेक्षेने 3 लोक सुंदर आहे. कोण सुंदर आहे? 3 लोक सुंदर आहे. 3 लोकांमध्ये सुंदर काय आहे तर 3 लोकांमध्ये 6 द्रव्य आहेत. मग 6 द्रव्याचा लोक आहे म्हणून तो सुंदर आहे ते सांगितले. मग 6 द्रव्य म्हणून लोक सुंदर आहे का? स्थूल रूपाने सांगितलं सुंदर आहे. पण 6 द्रव्य 3 लोकांमध्ये आहेत. बडा आहे का प्रीत आहे? मग 6 द्रव्य 3 लोकांमध्ये आहेत म्हणून स्थूल रूपाने लोक सुंदर आहे सांगितलं. मग तिथे अमृतचंद्र आचार्य की 6 द्रव्य 3 लोकांमध्ये प्रत्येक आकाशाच्या प्रदेशावरती किती द्रव्य आहे? आकाशाच्या प्रत्येक प्रदेशावरती किती द्रव्य आहे? 6ही द्रव्य आहेत. मग हे 6ही द्रव्य लोकाकाशामध्ये आहेत, एका क्षेत्रामध्ये आहे, भिन्न क्षेत्रामध्ये नाही. मग असं असताना सुद्धा प्रत्येक द्रव्य आपल्या स्वचतुष्टयाला सोडून परद्रव्य रूपाला प्राप्त झाले नाही म्हणून व्यवहाराने लोक सुंदर आहे. व्यवहार का घेतला? 6 द्रव्य त्या ठिकाणी घेतलेले आहे. मग 6 द्रव्य आपलं आपलं कार्य स्वयंचं आपल्यामध्ये करतात. आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन दुसऱ्या द्रव्यामध्ये काही करत नाही म्हणून लोक सुंदर इथे अमृतचंद्राचार्यांनी सांगितलं. आता इथे जैसे आचार्य सुंदर शब्दाचा अर्थ सांगतात. संस्कृत वाचतो मी. स्वकीय शुद्ध गुण पर्याय परिणत अभेद रत्नत्रय परिणतो वा एकत्व निश्चयगत. मग स्वतःच्या शुद्ध द्रव्यगुण पर्यायाने परिणत प्रत्येक द्रव्य आहे किंवा अभेद रत्नत्रय परिणाम किंवा एकत्व निश्चयगत आत्मा हा कसा आहे? एकत्व आहे. तर समय शब्देनं, समय शब्दाचा अर्थ सांगतात. कस्माद हेतो सम्यक अयते गच्छती परिणती. सम्यक रूपाने परिणमन करतो, गमन करतो तो समय. कान कसा आहे? स्वकीय गुण पर्यायाने उत्पत्ते. मग प्रत्येक द्रव्य आपल्या स्वतःच्या द्रव्यगुण पर्यायाने प्रगट व्यक्त आहे. सर्वत्र कुठे? 3 लोकांमध्ये सर्वत्र समीचीन सांगितलं. परत सर्वत्र समीचीन सांगताना कुठे? लोके, लोकामध्ये, अथवा सर्वत्र एकेंद्रियादी अवस्थाशु शुद्ध निश्चयनयेन सुंदर उपादेय आहे, जी एकेंद्रियापासून सिद्धापर्यंत जेवढ्या स्वभाव पर्याय असो किंवा विभाव पर्याय असो त्या सर्व पर्यायाच्या अवस्थेमध्ये एकरूप राहतो, ज्ञानरूप राहतो. शुद्ध बुद्ध जाणणे पाहणे मात्र एक स्वरूप राहतो. असा आपला प्रत्येकाचा आत्मा 3 लोकांमध्ये सुंदर आहे. म्हणून आचार्य सांगतात द्रव्याचा स्वभाव सुंदर आहे, गुणाचा स्वभाव सुंदर आहे. जे कारण द्रव्य सुंदर आहे, कारण गुण सुंदर आहे,
कारण पर्याय सुंदर आहे, उत्पाद पर्याय सुंदर आहे, व्यय पर्याय सुंदर आहे आणि कार्य पर्यायही सुंदर आहे. जी द्रव्यामध्ये कोणतीही पर्याय असुंदर आहे असं कधीच होत नाही. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण या 3 अवस्था आहेत, 3 पर्याय आहेत. कोणती पर्याय सुंदर आहे? बालपण, तरुणपण, वृद्धपण. सुंदर कोण आहे? तिन्ही पर्याय सुंदर आहेत. कारण तरुण अवस्था आहे, त्याला वृद्ध आणि बाल अवस्था नाही. ती दुसऱ्याला नाश करून झाली नाही. आपल्या स्वतःच्या क्षणामध्ये, स्वतःच्या काळाला ती युवा अवस्था उत्पन्न झाली. वृद्ध अवस्था आपल्या स्वतःच्या काळामध्ये उत्पन्न झाली आणि बाल अवस्था आपल्या काळामध्ये उत्पन्न झालेली नष्ट झाली. जे प्रत्येक अवस्था आपल्या आपल्या स्वतःच्या कारणाने उत्पन्न होतात आणि स्वतःच्या कारणाने नष्ट होतात. म्हणून कोणची अवस्था सुंदर आणि कोणची अवस्था असुंदर असा नाही. संसार अवस्था आणि मोक्ष अवस्था यामध्ये सुंदर आणि असुंदर कोण आहे? संसार आणि मोक्ष या 2 मध्ये सुंदर अवस्था कोणची आणि असुंदर अवस्था कोणची? तर दोन्हीही सुंदर नाही आणि असुंदर नाही. मग कोण आहे? संसार अवस्था आणि मोक्ष अवस्था या सर्व अवस्थेमध्ये जो ज्ञाता द्रष्टा शुद्ध निश्चयाने जो माझा आत्मा आहे तोच मी सुंदर आहे. जे निश्चयाने संसार आणि मोक्ष पर्याय आहे म्हणून ती सुंदर नाही. आणि व्यवहार नयाने पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी व्यवहार नयाने पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी मोक्ष अवस्था सुंदर आहे प्राप्तीच्या अपेक्षेने. पण ती मोक्ष पर्याय सुंदर अवस्था कशाने प्राप्त होणार आहे? सुंदर मोक्ष स्वरूप आत्म्याच्या ध्यानाने सुंदर मोक्ष पर्याय प्रगट होणार आहे. म्हणून का सांगितलं? एकेंद्रियापासून ते सिद्धापर्यंत अनेक पर्याय उत्पन्न झाल्या आणि नष्ट झाल्या. मग प्रत्येक पर्याय कशी आहे? विशेष आहे. एकेंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय असंज्ञी, पंचेंद्रिय संज्ञी, सिद्ध ह्या पर्याय विशेष आहेत. आणि या विशेष पर्याय असताना द्रव्य कधीही या विशेष अवस्थेला प्राप्त झाला नाही. म्हणून कसं आहे? अनेक विशेषामध्ये सुद्धा सामान्य एक रूपाने राहिला म्हणून तो सामान्य आत्मा सुंदर आहे. आपण जपमाळा जपतो, मग समजा त्याच्यात 108 मणी किंवा 111 दोन्ही पद्धतीने असतात. वरती 3 घेतले स्वतंत्र तर त्याला कधी शिरोमणी म्हणणार, 3 वेगळे दाखवणार आणि 108 माळेमध्ये असणार. काही ठिकाणी वरचे 3 धरून 108 केले जातात. मग प्रत्येक मणी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याच स्थानामध्ये आहे. एक मणी अन्य दुसऱ्या मणीच्या क्षेत्रामध्ये नाही. पण हे संपूर्ण मणी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सुव्यवस्थिशीर का आहेत? सुंदर का आहेत?
प्रत्येक मणी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सुंदर सुव्यवस्थित त्याच ठिकाणी का आहे? तर दोरा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. मणी प्रत्येक ठिकाणी एक एक आपल्या आपल्या क्षेत्रात आहे, पण दोरा कसा आहे? सर्व मण्यामध्ये व्यापलेला आहे. आणि जो सर्व मण्यामध्ये व्यापलेला आहे तो विसामान्य आहे. आणि मणी प्रत्येक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये व्यापलेला विशेष आहे. तसं प्रत्येक पर्याय आपल्या आपल्या क्षणाला उत्पन्न होऊन नष्ट होते, पण त्या सर्व अवस्थेमध्ये असणारा आत्मा उत्पन्न पण होत नाही, नष्ट होत नाही. तो एक सामान्य रूप आहे. म्हणून उत्कृष्ट कोण आहे? माझा स्वतःचा शुद्ध आत्मा उत्कृष्ट आहे. आणि तो शुद्ध आत्मा सिद्ध पर्याय प्राप्त झाल्यानंतर, घाती आघाती कर्माचा नाश झाल्यानंतर उत्कृष्ट होणार नाही. तर कसं आहे? आत्ता द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म विभाव पर्याय आहेत. याच्यामध्ये सुद्धा तो आत्मा त्याला प्राप्त होत नाही. म्हणून मी आत्ता द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म याने रहित आहे, म्हणून मी शुद्ध आहे. आणि असा शुद्ध आत्मात मी कसा आहे? उत्कृष्ट आहे. आणि अशा उत्कृष्ट शुद्ध आत्म्याचं ध्यान केल्यामुळे पर्यायामध्ये उत्कृष्ट सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आणि त्याच उत्कृष्ट शुद्ध आत्म्याचं ध्यान मुनी अवस्था धारण करून एक अंतर्मूर्त ध्यान करतो, तर उत्कृष्ट केवल ज्ञान प्राप्त होतं. आणि त्याच उत्कृष्ट आत्म्याचं ध्यान शेवटचे 2 शुक्ल ध्यानामध्ये करतो, तेव्हा उत्कृष्ट सिद्ध अवस्था प्रगट होते. जे कारणामध्ये उत्कृष्ट स्वभाव असेल तरच कार्यामध्ये उत्कृष्ट अवस्था उत्पन्न होते. आणि कारणामध्ये उत्कृष्ट स्वभाव नसेल तर कार्यामध्ये कधीही उत्कृष्ट अवस्था प्राप्त होत नाही. खाणीमधून निघालेलं रत्न, वरती माती धूळ आदी त्याला चिटकलेली आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा हिऱ्याचा स्वभाव कारण रूपाने शुद्ध निर्मल आहे, मळाने रहित आहे. मग तो नेऊन जी काय प्रक्रियाच्या द्वारे त्याला काय केलं जातं? रत्नाला शुद्ध केलं जातं. मग कार्यामध्ये रत्न शुद्ध का झालं? तर कारणामध्ये शुद्ध रत्नाचा स्वभाव होता, म्हणून कार्यामध्ये उत्पन्न झाला. आणि कोळसा काळा आहे कारण, त्या कोळशाला घासून घासून रत्नासारखा पांढरा कार्य प्रगट होऊ दे म्हणलं तर होत नाही. याचाच अर्थ काय झाला? कारणाचा जसा स्वभाव शुद्ध निर्मल आहे म्हणून कार्यामध्ये उत्पन्न होतो. मग कार्यामध्ये उत्पन्न होण्यासाठी एक बहिरंग निमित्त कारण सांगितलं, कर्माचा अभाव. अंतरंग कारण राग द्वेषादी परिणामाचा अभाव. जे राग द्वेषादी परिणामाचा अभाव आणि कर्माचा अभावाने उत्कृष्ट मोक्ष अवस्था प्रगट झाली. पण जे कर्म नष्ट झाले, जे रागद्वेष परिणाम नष्ट झाले, मग जे परिणाम कर्म नष्ट झालेले आहेत, नाश झालेले आहेत, ते जीवाला शुद्ध अवस्था प्रगट करून देतात का? नाही. मग कुठून झाली? कारणामधून शुद्धी होते म्हणून कार्यामध्ये शुद्धी झाली. म्हणून आचार्य सांगतात, असा निश्चय अनंत चतुष्टय रूप. जो कारण परमात्मा तो उत्कृष्ट सुंदर आहे आणि त्याचं ध्यान करून
आजपर्यंत सगळे जीव सम्यगदृष्टी झालेले आहेत. वर्तमान काळामध्ये त्या उत्कृष्ट आत्म्याचं ध्यान करूनच निश्चय सम्यगदृष्टी होतात. आणि भविष्य अनंत कालामध्ये अशा उत्कृष्ट स्वतःच्या कारण परमात्म्याचं अनंत चतुष्टरूप आत्म्याचं ध्यान करूनच सम्यगदृष्टी होतील आणि मोक्ष प्राप्त करतील. मग मला मोक्ष मार्गाची सुरुवात करून निर्वाणाची प्राप्ती जर करायची असेल पर्यायामध्ये, तर आत्ता मी निश्चय अनंत चतुष्टयाने निशुद्ध परमात्मा उत्कृष्ट शुद्ध स्वरूपी आहे असं देव गुरु शास्त्राने सांगितलेल्या उद्देशाच्या द्वारे जाणा, श्रद्धान करा आणि ज्याचं ज्ञान केलेलं आहे, ज्याचं श्रद्धान केलेलं आहे त्याचं ध्यान करा. तर पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करून निर्वाणाला जाऊ शकतो. म्हणजे निर्वाणाला जाण्याचा एकच मार्ग आहे. मार्ग अनेक नाही, एकच मार्ग आहे. पुण्याचे पापाचे अनेक मार्ग आहेत, पण शुद्ध भावाच्या प्राप्तीचा मार्ग एक शुद्ध आत्म्याच्या आश्रयाने शुद्ध भावाची प्राप्ती होते, अन्य दुसरा मार्ग नाही. आणि हे मार्ग मोक्ष मार्ग नाना जीवाच्या अपेक्षेने अनादि अनिधन आहे. मोक्ष मार्ग नाना जीवाच्या अपेक्षेने अनादि अनिधन आहे. पण माझा मोक्ष मार्ग मला स्वयं उत्पन्न करावा लागणार आहे. नाना जीवाच्या अपेक्षेने भूतकाळामध्ये सम्यगदृष्टी जीव होते, आत्ता वर्तमानमध्ये सम्यगदृष्टी जीव आहेत, मोक्ष मार्गस्थ आहेत. भविष्य काळामध्ये मोक्ष मार्ग होणारे सम्यगदृष्टी जीव असणार आहेत. पण मला मोक्ष मार्ग प्राप्त करायचा आहे, मोक्ष मार्गस्थ व्हायचा आहे, तर माझा मार्ग मला स्वतः तयार करायचा आहे. माझा मोक्ष मार्ग दुसरा कोणीही प्रगट तयार करू शकत नाही. आदिनाथाने मारीचीचा मोक्ष मार्ग सुरू केला नाही मारीची अवस्थेमध्ये, आणि 2 चाररुद्धीधारी मुनिराजाने सिंहाचा मोक्ष मार्ग सुरू केला नाही. मग मारीची अवस्थेमध्ये तोच जीव आपला स्वतःचा संसार मार्ग तयार केला होता, आणि तोच जीव सिंह अवस्थेमध्ये स्वतःच्या मोक्ष मार्गाला तयार केला. मग लौकिक व्यवहारामध्ये कोणत्या क्षेत्राला जायचं असेल, कुठे बाहेर दृश्य पाहायला जायचं असेल, तर तिथे तो मार्ग कसा आहे, बाहेर जावा लागतो. कुंतलगिरीला जायचं आहे गाडीने, तर बाहेर जावं लागेल. कुठे फिरायला जायचं आहे, सुट्टी आहे मुलांना, बाहेर जावं लागेल. म्हणजे बाकीचे सर्व संसारातले पाहण्याचे दृश्यासाठी मार्ग बाहेर जावा लागतो, आणि सम्यक दर्शन प्राप्तीसाठी बाहेरचा मार्ग आवश्यकता नाही. तो मार्ग आतमध्ये तयार होतो, तयार करायचा. मग आपली ज्ञान पर्याय जी पर पदार्थाला जाणते, पर पदार्थाला विषय करते, तो संसार मार्ग बाहेर आहे. आणि जी ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये निश्चय अनंत चतुष्टयरूप जो कारण परमात्मा आहे, अशा वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये निश्चय अनंत चतुष्टय कारण परमात्म्याला जाणतो, पाहतो, विचार करतो, तेव्हा अंतरंगामध्ये मार्ग आपोआप सुरू झाला.
जे मोक्ष मार्गाची सुरुवात अंतरंगामधून होते, केवळ ज्ञानाची प्राप्ती अंतरंगाच्या मार्गातून होते आणि मोक्षाची प्राप्ती ही अंतरंगाच्या मार्गानेच होते. म्हणजे कधीही कोणीही जीव बाहेरच्या पदार्थाला जाणता जाणता केवळ ज्ञानाने मुक्त झाला नाही. मग जे जे जीव 4 प्रकारचे शुक्ल ध्यान आहे, मग त्या पहिल्या 2 प्रकारच्या शुक्ल ध्यानाच्याद्वारे स्वतःच्या ज्ञानाच्याद्वारे स्वतःच्या अंतरंगातल्या आत्म्याचे ध्यान केले, तेव्हा अंतरंगातून अनंत चतुष्टय प्रगट झाले आणि ते जीव आर्यंत झाले. शेवटचे 2 अंतर्मुहूर्त असताना 3रं आणि 4थं शुक्ल ध्यान अंतरंगाच्या आत्म्याला लक्ष्य करूनच झालं आणि तिथे अंतरंगातलं 4थं शुक्ल ध्यान झालं, तर अंतरंगातूनच मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे मार्गाची सुरुवात, मार्गाची पूर्णता अंतरंगातल्या कारण परमात्म्याच्या ध्यानानेच होते. अन्य दुसरा कोणताही मार्ग पूर्वी नव्हता, आत्ता आहे आणि पुढे राहणार नाही, असं आपल्याला श्रद्धा ज्ञान करून आणि मी आत्ता शुद्ध आहे, मी अशुद्ध नाही, माझ्यापाशी निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव आत्ता आहे, पर्यायामध्ये निश्चय अनंत चतुष्टय प्राप्त करायचं आहे. आत्ता निश्चय अनंत चतुष्टय पर्यायामध्ये नाही, पण निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव माझ्यापाशी आहे, असा ध्यान करणारा जीवच पर्यायामध्ये निश्चय अनंत चतुष्टयाला प्राप्त करू शकतो. जे मोक्ष मार्गाची सुरुवातपासून मोक्ष प्राप्तीसाठी तुमच्या ज्ञानाला कुठेही बाहेर उपयोग लावू देऊ नका. तो अंतरंगातून प्रगट होऊन आणि अंतरंगातूनच पूर्णतेला प्राप्त करणार आहे. मग मोक्ष मार्गाची सुरुवात केवळ ज्ञानाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, याच्यासाठी मंगल किती रुपये खर्च करावे लागते? तुम्हाला मिरवणूकमध्ये हत्तीवर बसायला पैसे खर्च करावे लागले की नाही? हे व्यवहाराने तुम्ही बहिरंगातली कोणची वस्तू खरेदी करा, काही करावं लागेल, तर तिथे दामाजी लागणार आहे. दामाजी नसेल तर कोण वरती तुम्हाला बसवणार नाही. जे लौकिक व्यवहारामध्ये चप्पल जाता जाता तुटली, एक खिळा मारायचा आहे, तरी 5 रुपये तुम्हाला लागतील. किंवा पूर्वी आपण मातीच्या घरात राहत होतो, शेण आणि सारवाचा तरी 2 रुपयाच्या गोळ्याला देऊन आणावं लागत होतं. म्हणजे बहिरंगातली प्रत्येक वस्तू तुम्हाला दामाजीने मिळणार आहे. पण सम्यक दर्शनाच्या प्राप्तीपासून केवळ ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत मोक्ष प्राप्तीपर्यंत एक दमडीची सुद्धा आवश्यकता नाही, हे निर्णय करा. मग अशा निर्णयाने सहित मुनी बनचाल तर मग या भानगडीत पडणार नाही. मग श्रद्धा काय केली? मोक्ष मार्ग पैशाने चालतो, मुनी अवस्था आहाराने चालते. मग सगळी मानून काय बसलो? धनाशिवाय काहीही मोक्ष मार्ग चालत नाही. धन मोक्ष मार्गासाठी बहिरंग निमित्त कारण आहे का अंतरंग कारण आहे? मुनिराजांना आहार, आपल्याला आहार, हे जे धन आहे मोक्ष मार्गासाठी बहिरंग निमित्त कारण आहे, नाही असं नाही, पण अंतरंग उपादान कारण धन नाही. जर समजा अंतरंग उपादान कारण धन असलं असतं मोक्ष मार्गासाठी, तर पहिल्यांदा आदिनाथ तीर्थंकर सोडून का गेले?
गेले का? मग धनाने जर मोक्ष मार्ग होता तर सोन्याची का आवश्यकता? चक्रवर्ती 3 तीर्थंकर, शांतीनाथ, कुंतुनाथ, तारणनाथ, चक्रवर्ती, कामदेव, तीर्थंकर, मग 3 पदं होते. मग धन होतं की नाही भरपूर? मग तिथेच मोक्ष मार्गाने मोक्ष व्हायला पाहिजे? नाही. बरं, धनाने निश्चय, सम्यक दर्शन, केवल ज्ञान, मोक्ष प्राप्त होतो. ते अंबानी, टाटा, बिर्ला त्यांनाच मिळालं असतं ते सगळं, बाकीच्या लोकांना मिळालं नसतं. म्हणून एवढा ठाम निर्णय करा, श्रद्धान करा, सम्यक दर्शनाच्या प्राप्तीपासून मोक्षापर्यंत हे माझ्या स्वतःच्या आत्म्याच्या आश्रयानेच कार्य होणार आहे. आपण महाराजींना आहार देतो. मग महाराजींना आहार देण्यासाठी आहार दिला का आपण? नाही. एक आपलं श्रावकाचं कर्तव्य आहे, आपण कार्य केलं. मग मुनिराजांना आहार दिला, व्यवहार आहे. मग निश्चयाने तुम्ही तुम्हाला दान दिलेलं आहे, महाराजांना दिलं नाही. कारण तुम्ही महाराजांना आहार दिला, 4 पैसे तुमचे खर्च झाले, तर ते 4 पैसे तुम्ही महाराजांना आहारासाठी वापरले आणि तुमच्या पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगाला वापरले नाही, म्हणून पुण्य आहे. मग त्यांना तुम्ही आहार दान दिलं, पिंची आधी जे काय, तर दिल्यानंतर पुण्य कोण बांधलं? उद्या कुणाला येणार आहे? फळ कोण भोगणार आहे? कुणासाठी दिलं आहे? आपण आपल्यासाठी दिलेलं आहे हे निश्चित लक्षात ठेवा, श्रद्धान करा. पण व्यवहाराने यथाशक्ती आपलं तन मन धनाला अनुसरून यथाशक्ती वैयावृत्ती करा. नाही, आत्म्याच्या आश्रयाने मोक्ष मार्ग होतो, शरीराने होत नाही, आहाराने होत नाही, पिंची कमंडलने होत नाही. त्यांना बंद करावं द्या सगळं त्याचं. मग काय होतं? आर्त रौद्र ध्यानाने मरून जे लिंग मोक्षाला कारण होतं, तेच लिंग बहिरंगाच्या पदार्थाच्या अभावामध्ये नरकाला जाते. अंतरायाला दुःखी होतेच का कधी महाराज? नाही. मग 1 अंतराय, 2 अंतराय, 4, जेवढी क्षमता आहे तोपर्यंत सहन करू शकतो. त्याच्या पुढे क्षमतेच्या बाहेर अंतराय आले तर आकुलता व्याकुलत होते. मग तेव्हा बहिरंगातून यथाशक्ती अनुकूल वातावरण तयार करा. 2 मुनिराज जंगलामध्ये ध्यानस्थ बसले होते. एक मुनिराज ध्यान करून डोळे उघडून चिंतन मनन करत बसलेले आहेत आणि एक मुनिराज तिथे दुसरीकडे ध्यान करतात. महिन्याचा का 2 महिन्याचा उपवास आहे आणि गरमीची उष्णता आहे आणि त्या ठिकाणी व्यंतरदेव आहे आणि ते व्यंतरदेव काय करत आहेत? जे मुनी निश्चिंत आहेत त्यांना तिथे अनुकूलता निर्माण करत आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांनी सांगितलं मला काय आवश्यकता नाही, तिथे जे मुनिराज आहेत मातोपाशी आहेत, उष्णता आहे, उघड्यावर बसलेत, तर त्यांना तिथे का तर अनुकूलता करा. मग त्या देवाने जाऊन जे मुनिराज बसले तिथे आजूबाजूला पावसासारखं झिमझिम झिमझिम थंड वातावरण तयार केलं. त्याच्यामुळे काय झालं? उपवास आहे, बाहेर ऊन आहे, शरीरामध्ये अन्न नाही, शरीर तापतं, आतमध्ये उष्णता भडकत आहे, तर बहिरंगामध्ये अनुकूलता दिल्यामुळे काय झालं? त्यांच्या परिणामामध्ये शुद्धता येते की नाही? निमित्त नैमित्तिक संबंध माना, पण निमित्त नैमित्तिक संबंधाला कर्ता कर्म संबंध मानू नका. म्हणजे माझा मोक्ष मार्ग पैशाशिवाय चालू होतो आणि मोक्ष पैशाशिवाय होतो, ही श्रद्धान करून मुनी दीक्षा घ्या. मग ज्याला सोडलेला आहे
सकाळी आपण पाहुण्यांना सोडून आलो, विचार केला का कुठे गेले, कसे आहेत, काय आहेत? नाही. तसं एकदा ज्याला सोडलं ना, परत त्याच्या कधी उपयोगाला लावू नका. वीरसागर महाराजजी ते होते. एकदा असा प्रसंग, एक पुस्तक समयसारखा न्यायदीपिका एक पुस्तक होतं. ते आपले सिद्धरामप्पा मुनी रामुनीम होते. त्यांच्यापाशी पुस्तकं काही काला ठेवले होते. एक व्यक्ती आला, महाराज म्हणला हे पुस्तक मला पाहिजे. महाराज तिथे मुनीम आहे, त्यांच्याकडे जाऊन घ्या म्हणले. त्यांना काय असेल त्याची किंमत त्यांना द्या म्हणले. तो व्यक्ती बाहेर आला तर मुनीम नव्हते. महाराजला म्हणलं आता मी जायचं आणि मला पुस्तक पाहिजे. महाराज म्हणले पुस्तक घ्या. तिथे समोर तळाला कपाट होतं, पुस्तक होते. म्हणले तिथे पैसे ठेवून जावा निघून. महाराज सामायिकला बसले. आणि म्हणला त्या दिवशी मला सामायिक व्यवस्थिशीर झालं नाही, कारण त्यांनी सांगितलं मी तिथे पैसे ठेवलेत, कुणावर जबाबदारी येतं. मग एक वेळेला फक्त एक मनुष्य येस्तोवर जर रक्कम ठेवली तर मला ध्यान झालं नाही. म्हणजे मग ज्यांच्यापाशी याच्या परिग्रहाचा साठा असेल त्या व्यक्तीला ध्यान होणार नाही. पण ज्याला तुम्ही एकदा सोडले ना, संपलं, खलास झाला. परत त्याच्या मागे लागू नका, तर तुमचे ध्यानाची स्थिरता होऊन कर्म नाश होऊन अरहंतावस्था प्राप्त होते. नाहीतर मग काय आहे, अनेक भाव जसे गेले तसं इथून जाऊन तिथून तेच काम करू लागलं तर परत आपला संसार वाढतच जाणार आहे. दुसऱ्याला कमी होताना दिसतो, पण अंतरंगामध्ये आपण आपला संसार वाढवत आहोत. जी अशी परिणती न होण्यासाठी देवगुरु शास्त्राच्या सानिध्यातून उत्कृष्ट परिणती करून उत्कृष्ट मोक्ष मार्गाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्तीसाठी देवगुरु शास्त्र आपल्याला निमित्त मिळाले. जेवढा प्रयत्न पुरुषार्थ होतो तेवढ्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. हो.